नागरिकांच्या समस्या फक्त मूलभूत समस्येवरच नाही अडून राहू शकत. त्यांना अजूनही त्रास होतो ते आरोग्य आणि शिक्षण. म्हणजे एखादं कुटुंब असतं, त्या कुटुंबातील जे दाम्पत्य असतं, जर एखाद्याची आई किंवा वडील ॲडमिट झाले, तर त्याची जी जमापुंजी असते ती संपूर्ण तिथे लागते किंवा मुलांच्या शिक्षणातही त्यांचा बराचसा खर्च होतो. तर मला आरोग्य आणि शिक्षण हे ह्याच्यावर होणारा खर्च ह्याच्यावर अंमल ठेवायचा आहे, की कमी खर्चामध्ये त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. लोकांचा कमीत कमी खर्च व्हावा अशा हां, पद्धतीचं धोरण अशा तुम्हाला राबवायचं. हां. हे झालं की आत्ताची सगळी परिस्थिती किंवा त्यांच्याबद्दलचं तुमचं मत. पण निवडून आल्यानंतर, निवडणूक हं, जिंकल्यानंतर हं, जेव्हा तुम्ही नगरसेवक बनाल, तेव्हा हं. 100 दिवसांचं तुमचं काय प्लॅनिंग आहे, की मी आता नगरसेवक झाले आणि या 100 दिवसात मी हे करणार आहे? अच्छा. 100 दिवसांचं प्राधान्यक्रम आम्ही ठरवू. अ, प्रभागातील समस्यांचं सर्वेक्षण करू. त्यांच्या मूलभूत सुविधा अ, बघू, की कुठे रस्ते खराब आहेत, कुठे पाण्याची टंचाई आहे किंवा गटारांची अस्वच्छता, त्याच्यावर आम्ही भर देऊ.